नमस्कार, मी विनोद खानोलकर, हॉटेल कारगिलचे मालक. तर मी आजपर्यंत म्हणजे शुगरचा 2018 साली मला शुगर डिटेक्ट झाली. तर मी हॉटेल धंद्यामुळे मी 2000 आता 22 वर्ष झालं. त्या आमचा जेवणाचा टायमिंग हा रात्री 5 पहाटे 5 आणि रात्री संध्याकाळी 5 हा असायचा. पण त्याची शुगर डिटेक्ट झाल्यानंतर मी बऱ्याच डॉक्टरांना, म्हणजे तुम्ही आता नावं घेत नाही डॉक्टरांची, कारण ते डॉक्टरांची नावं घेणं म्हणजे पण ते चुकीचं होईल. त्यांनी पण सांगितलं तुझी जन्मात शुगर बरी होणार नाही, कारण तुझा जो दिनचर्या आहे ती दिनचर्या आहे ती आणि झोप ह्यामध्ये कुठेच बॅलन्स होत नाही. दिनचर्या आहे, जेवण तुम्ही म्हणाले दुपारी 1च्या आत जेवलं किंवा किमान 2च्या आत किंवा रात्री 8च्या आत जेवलं पाहिजे, आणि जेवणामध्ये सॅलड वगैरे वापरलं पाहिजे. बरेच डॉक्टर झाले, बरेच सगळे झाले. आता हे विनय सामंत आहेत, माझे मित्र बऱ्याच वर्षापासून माझ्या संपर्कात आहे. त्यांचा एक मी तो व्हिडिओ बघितलेला, त्यांच्या आईचा व्हिडिओ बघितलेला की त्यांच्या आईची शुगर अशी कमी झाली, मग ते कॉकटेल वगैरे खायला लागले, थंड वगैरे खायला लागले. मला पण आश्चर्य वाटलं. म्हटलं एवढे मित्र जवळचे असून आता हे मग त्यांना विचारूया. काळी हळद जी त्याला नरकासूर असं म्हणतात, ती काळी हळद असते, ती फक्त माझ्यासाठी घेऊन आले. आणि सांगायचं झालं तर मोठं म्हणजे काय, 9-3 म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये हा माझा रिपोर्ट आहे, डॉक्टर रिपोर्ट आहे बघा. त्याच्यामध्ये माझी शुगर आहे 434 शुगर आहे. ही शुगर मी डॉक्टर रिपोर्ट आहे. तारीख होती 9/3ची, आणि मी सामंत साहेबांनी मला वाटतं 16/3ला मला ती पावडर आणून दिली. 16/3 ते आता आज तारीख आहे वाटतं 13/4 म्हणजे अजून महिना पण पूर्ण झाला नाही. ती हे 9 तारीखला आहे. 16 तारीखला मी हळद चालू केली. 16पासून जवळजवळ 8 दिवसांनी माझ्या घरात माझा भाचा डॉक्टर आहे, म्हणजे MBBS झालेला आहे तो, आता MD करतोय. तर भाचा 8 दिवसांनी मला शुगर टेस्ट करूया. शुगर टेस्ट घरीच टेस्ट केली, तर तेव्हा त्याला 220 मिळाली आणि माझ्या गोळ्या चालू होत्या. आणि जेव्हा 434 माझी शुगर होती, तेव्हा मला डॉक्टरांनी हाय शुगरच्या गोळ्या दिलेल्या, हाय पॉवरच्या, म्हणजे ती शुगर कंट्रोल व्हावी म्हणून. तर त्या गोळ्या आणि त्याच्याबरोबर मी ते सगळं चालू होतं. जेवण मात्र माझं रुटीनमध्ये कुठेही बदल नव्हता. जेवण त्याच टायमावर जेवतोय. काळी हळद खाल्ल्याने म्हणतो बाबा भात खाला नाही, हे खाल्लं, उलट मी भात तसाच खात होतो. दुपारचं भात खाणं, रात्रीचं थोडंसं भाकरी खाणं, हे नॅचरल जसं पहिलं करत होतं तसंच चालू होतं. आणि हॉटेलला रात्री 3 किंवा 4 वाजेपर्यंत मी हॉटेलला असायचो पहाटे. म्हणजे बदल केला नव्हता की बाबा हळद काळी घेतली आणि बाबा कुठल्या दिनचर्येमध्ये बदल केला, असं कुठे घेतली नाही. तर एक 10 ते 12 दिवसामध्ये माझी शुगर 220 झाली. आता तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला खोटं वाटेल. आता वाजले दुपारचे नाही वाजले 5:20 झाली. सकाळी मी घर 9 वाजता सोडलंय. 9 वाजता मी काळी चहा घेऊन आणि हळद ते खाऊन सोडली. आता नाश्ता पण केला नाही आणि अजून जेवलो पण नाही. आता वाजले 5:20. माझं जेवण पण आता समोर आहे. 5:20 जेवण झालं, पण माझ्याकडे जो नकारात्मक ऊर्जा होती त्या काळी हळदीमध्ये, ती नकारात्मक, बाबा इथून पाठीमागे जायचं, बाबा कुठेतरी काम करायचं, मनाकडे नराश यायचं, किंवा कुठेतरी मनाकडे नकारात्मक असतो तसा यायचा. काळी हळद घेऊन, ही जी काळी हळद घेतली ती माझी 220 शुगर झाली. त्यानंतर 8 दिवसांनी आज माझी शुगर तुम्हाला कोणालाही ॲक्सेप्टेबल अशी अजिबात वाटणार नाही. माझी हळद आज 134 आहे. मी आज आणि 134 आज गेल्या 5 दिवसात माझ्या पाठी स्वामी बसलेले आहेत. 5 दिवसात मी डायबिटीसची गोळी सोडलेली आहे. आता मी जेवतोय 5:30 वाजता. डायबिटीसची गोळी सोडली. माझी शुगर 134 आहे. आता ह्या साहेबांनी सांगितलं 134 असेल तर आणखी ती खाली येईल, तर ती नरकासूर पावडर आहे, ती आपण जे काळी हळद म्हणतो, ती पण थोडी कमी करा. मग मी कालपासून ती हळद पण घेतलेली नाही. माझ्यात झालेला हा बदल आहे. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.